विठ्ठल 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 सद्गुरु गंगा महाराज की नारायण गिरी महाराज की जय। विठाला 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 जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, पडे तेथे तुझ्या पाया, करी वाया न वजेसे, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, तुका म्हणे विषमे सारी, तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरी जीवासी, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम तुझरे चरणात तातिया हरे चरणात संसाधिया हरे चरणात संसाधिया कृपादाने कथेचा वितार कृपादाने कथेचा वितार कृपादाने कथेचा वितार कृपादाने कथेचा सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका बाबाजी सद्गुरुनाथ तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, हे विभागी सेवक झालो तुमच्या लागलो
जिकडे पाहे तिकडे देव आईसा भाव दे काही काय केलो एक देशी गुणदोषी संपन्न अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय परमात्म्याकडे परमात्म्याच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्त वत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजो निधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून शेजारच्याही अनेक प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा आणि अद्वैत तत्वज्ञानाचा महान संदेश ज्या ग्रंथाने दिला अशा ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जन्मस्थानी अर्थात श्री क्षेत्र नेवासा या पवित्र ऐतिहासिक नगरीच्या प्रांतामध्ये अर्थात पंचक्रोशीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ सद्गुरु नारायण गिरीजी महाराज सेवा आश्रमामध्ये श्री क्षेत्र नेवासा बुद्रुक सूर्यगाव रोड बरोबर या स्थानावरती प्रातस्मरणीय सद्गुरु नारायण गिरीजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य असा भक्ती महोत्सव स्वानंद सुखनिवासी सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने परमपूज्य परमश्रद्धेय थोर संत विश्वेश्वर नाथ बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय सद्गुरु किसनगिरीजी महाराज यांच्या अनुकंपेने वारकरी शिक्षण संस्थेचे परीक्षक आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायाच्या पैसखांब या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची महान क्रांती ज्यांनी घडवली असे थोर संत सद्गुरु बणशी महाराज तांबे बाबा यांच्या आशीर्वादाने परमपूज्य परमश्रद्धेय संत एकनाथ स्वामी महाराज यांच्या अनुकंपेने
वारकरी संप्रदायातील महान संत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त आणि आपल्या सर्वांचं श्रद्धेचं स्थान पूजनीय सद्गुरू भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेतून आणि सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या सेवेतून संपन्न आणि सिद्ध असलेलं समन्वयाचार्य हरिभक्तीपरायण आदरणीय महंत उद्धवजी महाराज नेवासेकर यांच्या या आदेशातून आजच्या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे शिल्लक असलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने भावपूर्ण हृदयाने आपण सर्वजण या धर्म मंडपात उपस्थित आहात. वारकरी शिक्षण संस्थेतील आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत गोड गुणी अशी मंडळी, संगीताच्या भजनाच्या क्षेत्रातील अत्यंत चांगले लोक या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व टाळकऱ्यांच्या चरणी मी मनापासून वंदन करतो. अत्यंत गोड असे दोनही मृदंगाचार्य त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. वारकरी संप्रदायामध्ये भक्तीची परमार्थाची साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या मुलापेक्षा सुद्धा अधिक प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. या सर्व श्रोत्यांच्या चरणी आणि माझ्या माता भगिनी आपल्याही चरणाला मी वंदन करतो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या या सेवा आश्रमातील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी वृंद या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत, त्यांनाही मी वंदन करतो. आणि व्यासपीठावर माझ्या उजव्या डाव्या बाजूला उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुतुल्य महंत कीर्तनकार प्रवचनकार कथाकार भागवताचार्य रामायणाचार्य अशा सर्वच साधनेनं संपन्न असलेले महानुभाव या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला हृदयापासून मनापासून वंदन करतो. आता खरं म्हणजे एखादं मी कुठलं तरी नाव घ्यायला जाईल आणि बाकीची 25 तशीच राहतील. बरं, मला इथून प्रवासी व्यवस्थित करायचा आहे, त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो. खरं म्हणजे साधना संपन्न, सेवेनं संपन्न आणि संयमानं संपन्न ज्यांच्या जीवनात साधना आहे, ज्यांच्या जीवनात संयम आहे, ज्यांच्या जीवनामध्ये सेवा आहे आणि ज्यांच्या जीवनात समर्पण आहे, असे महान विभूतिमत्व इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांच्या पवित्र हृदयाला अंतःकरणापासून मी पुन्हा एकदा वंदन करतो. खरं म्हणजे एवढे कीर्तनकार एकाच वेळेला एकत्र येणं चांगलं नसतं. मी का चांगलं नसतं खरात महाराज बोललो, त्याचं कारण आहे तुम्ही जर आता एका गावाला सगळेजण गेले असते तर तिथे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार झाला असता की नाही. म्हणजे एका वेळेला एवढ्या लोकांनी एकत्र येणं म्हणजे समाजाचं नुकसान आहे. आणि एवढ्या लोकांनी एका वेळेला एकत्र मनानं येणं हे वारकरी संप्रदायाच्या प्रगतीचं लक्षण आहे. आणि म्हणून किती मी भाग्यवान आहे हो, हे सगळे लोक आशीर्वाद देण्याकरिता
कृपा करण्याकरिता या ठिकाणी मोठ्या विशाल अंतःकरणाने येऊन उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या चरणाला नतमस्तक होतो आणि पूजनीय श्रद्धेय आदरणीय उद्धव महाराज यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या आलेल्या दिव्य परंपरेतून सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांच्या सेवेतून आणि समाजाप्रती केलेली त्यांनी जी समाजाची सेवा आहे या सेवेतून आपल्या श्री गुरुच्या स्मृतीप्रित्यर्थ इथं एक दैदिप्यमान असा साधना संपन्न असा आश्रम या ठिकाणी उभारला गेला. गेली 10-11 वर्ष झाली मी चर्चेमधून भेटीमधून बऱ्याच वेळेला आश्रमाची चर्चा ऐकतो. आमचे सगळे डोंगरे भाऊसाहेब, ठोंबरे भाऊसाहेब, हे सगळी जी मंडळी आहेत यांच्याकडूनही बऱ्याच वेळेला या आश्रमाची चाललेली जडणघडण, याच्यामध्ये होत असलेला आध्यात्मिक विकास या संबंधाने चर्चा ऐकतो. पण आज मला प्रत्यक्ष इथं दर्शनाचा सुयोग प्राप्त झाला आणि सद्गुरू नारायण गिरीजी महाराजांच्या पवित्र मूर्तीचं दर्शन घेण्याचा एक चांगला सुयोग या निमित्ताने प्राप्त झालेला आहे. आपल्या श्री गुरुची स्मृती ही तेवत राहिली पाहिजे, हे शिष्याचं कर्तव्य आहे. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा महोत्सव संपन्न होतोय. आज हरिदिनी शुद्ध एकादशीचा अत्यंत पवित्र दिवस आहे आणि अशा पवित्र दिवसावर सद्गुरू नारायण गिरीजी महाराज यांचं दर्शन आणि त्यांच्याच कृपा पात्र अनुयायांचं दर्शन आज या निमित्तानं घडतंय. सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारा यांचा आहे. महाराज या अभंगातून परमात्म्याकडे, भगवंताकडे, भगवंताच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात. ऐका, भक्तीच्या क्षेत्रात आपलं जीवन अतिउच्च अवस्थेपर्यंत जावं ही जर लालसा असेल तर आपल्या हृदयामध्ये भावशक्तीचं प्राकट्य झालंच पाहिजे. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपलं जीवन अंतरंग गाभ्यामध्ये प्रवेशित व्हावं ही जर पिपासा असेल तर आपल्या जीवनामध्ये देवाविषयी, संताविषयी, साधनेविषयी शुद्ध सात्विक निर्मळ भाव प्रगट होणं अत्यंत आवश्यक आहे. या मंडपात इथे आल्यानंतर आपल्याकडे विद्वत्ता किती आहे, पाठांतर किती आहे, अभ्यास किती आहे, कला किती आहे, ज्ञान किती आहे, यापेक्षा या भक्तीच्या धर्म मंडपात आल्यानंतर आपला भाव किती शुद्ध आहे हे अत्यंत महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. पुष्कळ प्रमाण आहेत, आपण तशीच म्हणूया. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फारशे वित्त. हे फारशे वित्त म्हणल्यामुळे बरं झाले बरं का आपलं. फारशे द्यावे न लगे, द्यावे न लगे फारशे वित्त झाले एक. आज आमची माणसं बरं वाटतं. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू वाता हतगा. वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागो निधी तो ठाव. म्हणून संग टाकी शेवी अद्वैत भाव, तुका म्हणे मागे संती हाची केला उपाव. काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची भाव बळे. आकळे एरवी नाकळे करतळे आवळे, तैसा हरी शुद्ध ज्याचा भाव झाला. दुरे नाही देवत्याला, तुका म्हणे भाव जवळी धरुनी आणि देव. शेकडो हजारो प्रमाण आहेत. या सर्व प्रामाण्याचा आशा इतकाच आहे, परमार्थामध्ये, भक्तीमध्ये शुद्ध सात्विक पवित्र निर्मळ भाव हृदयात प्रगट होणं
हे अत्यंत आवश्यक आहे. ऐका, आणखीन एक वाक्य सांगेन. इथं या मंडपात आल्यानंतर एखाद्या वेळेस चातुर्य कमी असलं तरी चालेल, चातुर्य कमी असलं तरी चालेल, पण चारित्र्य शुद्ध असलंच पाहिजे. इथं ते महत्वाचं आहे. एखाद्या वेळेस चातुर्य कमी असलं तरी चालेल, चातुर्य असलेली माणसं जीवनात यशस्वी होतीलच असं नाही, पण चारित्र्य शुद्ध असलेली माणसं जीवनात अपयशी कधीच होत नाहीत. ही गोष्ट मात्र खरी आहे. वैकुंठवाशी प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु दांडेकर मामा असं म्हणायचे म्हणतात. काही जुन्या लोकांनी कोणीतरी पाहिले असतील त्यांना. ते असं म्हणायचे म्हणतात, चतुर माणसं बहुतेक लबाड असतात. मामा म्हणायचे, ते कंसात लबाड असतात चतुर माणसं. ऐका, ते पुढे असं म्हणायचे, ते लबाडी करण्यात चतुर असतात. हे लक्षात ठेवा. बघा, चातुर्य असलेली माणसं यशस्वी होतीलच असं नाही, पण चारित्र्य शुद्ध असलेली माणसं अपयशी कधीच होत नाहीत. लातूरची मुलं होती, लांबचं सांगतो. लातूरची मुलं होती, मुंबईला शिकायला होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. आदिनाथ महाराज तुम्ही आले का? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. शेवटचा पेपर झाला होता आणि आता गावाकडे जायचंय. 5 वाजेपर्यंत सगळं आवराआवरी सगळी केली, सगळं झालं, उरकलं आणि मुलं 8-8:30 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसला आली. 5-25 मुलं त्या भागातली सगळी. आता रेल्वेने जायचंय. मुंबई लातूर रेल्वे, 9ची रेल्वे. 8:30ला रेल्वे प्लॅटफॉर्मला उभी होती. मुलं आली. आता अचानक कुठलं रिझर्वेशन मिळते? जनरलचे तिकीट काढलं. तो शेवटचा डबा जनरल, त्याच्या जवळ आले. प्रचंड गर्दी, पाय ठेवायला जागा नाही, मुंगी सुद्धा आत डब्यात शिरणार नाही, एवढी गर्दी. बरं, आता त्याच गाडीनं गेल्याशिवाय पर्याय नाही. गाडीत तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. काय करावं? 8:35 झाल्या हो. आता काय करायचं? अवघडच झालं. पण त्याच गाडीनं गेल्याशिवाय मार्ग नाही. शेवटी त्याच्यामध्ये एक चतुर होता. तो म्हटला, गाडीमध्ये जागा करायचं काम माझ्याकडं, फक्त मी बोलतो तेवढंच बोलायचं, बाकी कुणी काही बोलायचं नाही. ठीक आहे म्हटलं, आपल्याला जागा होण्याशी मतलब आहे. 8:37 झालत्या. हे 5-25 पोरं, तो शेवटचा डबा जनरल त्याच्या जवळ आले. प्रचंड गर्दी, पाय ठेवायला जागा नाही, त्याच गाडीने गेल्याशिवाय मार्ग नाही. मग येणं, आता हा चतुर होता, त्याने ओरडायला सुरुवात केली, बापरे, डब्यात साप, डब्यात साप, डब्यात साप. आता डब्यात साप म्हटल्यावर डब्यात कोण थांबणार हो? साप 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 करत सगळी लोक डब्यातून बाहेर पडली. 3 मिनिटात डबा मोकळा झाला. सगळे S4, S7, S6, S8 मध्ये गेले लोक. जाऊ द्या म्हटले, जे होईल ते होईल, कुठलं तरी तिकीट आहेच की. 3 मिनिटात डबा मोकळा झाला. 8:40ला 25 पोरं डब्यामध्ये शिरली. आत शिरल्या त्यांनी 4 दरवाजे लावून घेतले आतून रेल्वेचे, त्या डब्याचे. सगळ्या खिडक्या बंद केल्या. थकलेली होती, कंटाळलेली होती. स्वतंत्र एक बाकडा पकडला. झोपा म्हटले. आता काय झोपले? अहो, पोरं झोपी गेली. 20 मिनिटात पोरं झोपी गेली. 12-12:30 वाजता त्यातल्या एक जणाला जाग आली. कुठपर्यंत प्रवास झालाय पाहू तरी म्हणे. म्हणून त्यानं ते अशी काच उघडली खिडकीची आणि बाहेर पाहिलं तर छत्रपती शिवाजी टर्मिनस व्हीटी. अरे म्हटले, कस काय स्टेशन व्हीटी आहे? तर शेजारचा म्हटलं, तू झोपीत आहेस. म्हटलं, तुला काय कळतंय, मी बघतो. त्यानं बघितलं, व्हीटीच होतं. शेवटी तो जो चतुर होता ना, म्हणजे कंसात लबाड, तो म्हटला, तुम्ही दोघं बी झोपेत आहेत, मीच पाहतो. त्यानं पाहिलं, काय व्हीटीच होती ना, मुंबईच होते. अरे असं कसं शक्य आहे? 12-12:30 वाजल्या. कमीत कमी आता ही गाडी पुण्यात यायला पाहिजे. पुण्यातला 12:30चा टायमिंग आहे तिचा. पुण्यात यायला पाहिजे. त्यानं त्या बाहेरच्या कुलीला विचारलं, म्हटलं, दादा हे स्टेशन कोणतं आहे? म्हटलं, व्हीटी. असं काय व्हीटी? अरे 8:40ला बसलो म्हणे आम्ही, 9ला निघणारी गाडी आहे.
आणि आत्ताच 12-12:30 झालेत. आत्ता ही गाडी कमीत कमी पुण्याला पोहोचायला पाहिजे. त्या कुलीनं सांगितलं, तू म्हणतो ते बरोबर आहे म्हणे, गाडी पुण्याला पोहोचायला पाहिजे. आणि गाडी पुण्याला पोचली सुद्धा. म्हटलं मग हे कसं काय विटी स्टेशन? त्याचं काय झालं म्हणे, पोरानं तुम्हाला नाही माहिती. तो म्हणतोय कुली, तुम्हाला माहिती नाही म्हणे. त्याच्यात असं झालं, या डब्यामध्ये साप घुसला होता म्हणे आणि त्यामुळं या डब्याचं कनेक्शन सोडून ठेवलंय. गाडी गेली म्हटले, पुण्याला गेली. माझा मुद्दा संपलाय. चतुर तिथंच राहिले, चारित्र्य संपन्न S4 S3 मध्ये बसून गेले, पोचले. आता तो साप 20 फुटाचा होता का 30 फुटाचा होता, खरा होता का खोटा होता, तुम्ही आपलं ते तिकडे जाऊन विचारा. मी आता काय हे पुढं मांडले, नाही तर मी बोललो असतो. चला जाऊ द्या. माझ्या मुद्द्याकडे जर तुमचं लक्षात आलंय, फार महत्वाचं नाही हे कीर्तनातलं, पण लक्षात येण्याकरता सांगितलं. चारित्र्य संपन्न जीवन जगण्याकरता हा मंडप आहे. त्याच्याकरता इथं यायचं. चतुराई कमी असू द्या, काही बिघडत नाही त्याच्या वाचून. शुद्ध सात्विक भाव असल्यानंतरच परमात्मा दर्शन देतो. आपल्याला इतिहास माहित आहे. रामप्रभूचं दर्शन घेण्याकरता, अर्थात त्या शबरीला मातंग ऋषींनी सांगितलं की तुला रामप्रभू भेट देतील. आणि मग ती शबरी रामप्रभूची वाट पाहते. आता हे सगळंच माहित आहे, तर रामायणाचार्य वगैरे येऊन बसलेले आहेत, सगळंच माहित आहे. पण 9 वाजेपर्यंत वेळ घातली पाहिजे, नेली पाहिजे पुढं, म्हणून सांगतो. रामप्रभू शबरीला भेट देतात. शबरीच्या आश्रमात जात असताना रामप्रभूंनी मोठ्या मोठ्या लोकांना विचारलं, ऋषी महर्षी 1008 असे मोठे मोठे लोक, त्यांना विचारायचं रामप्रभूंनी, शबरीचा आश्रम कुठं आहे, शबरीचा आश्रम कुठं आहे. ते म्हणायचे, काय शबरी करता हो, आमच्या आश्रमात थांबा, 3.5 कोटीचा आहे आश्रम आमच्या आश्रमात. ते म्हणायचे, नाही मला शबरीच्या आश्रमात जायचंय. ते पुन्हा म्हणायचे, काय शबरी करता, आमची पंचदशी तयार आहे, वृत्ती प्रभाकर झालेला आहे, अद्वैत सिद्धी पाठ आहे, चित्सुकीचा अभ्यास चालू आहे. काय शबरी करता, त्या शबरीचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही. आता ऐका, वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु मृदंग महर्षी वैद्य बाबा, तुम्ही पाहिलं नसेल, वैद्य बाबा हे गोड बोलायचे. हे आलं ना, ते असं म्हणायचे, पंचदशी तयार आहे, वरती प्रभाकर सुटलेला आहे, इचार साग असं म्हणायचे. आता बघा, ते लक्षात येते आपल्या वरती प्रभाकर, वृत्ती नाही, वरती प्रभाकर. ऐका, लक्ष द्या, आपल्या बोलण्याचा आशय इतकाच आहे. शबरी काय करतात, तिचा हरिपाठ सुद्धा पाठ नाही. राम प्रभूनं उत्तर दिलंय, कोणाचं किती पाठ असतं याच्याकडं माझी पाठ असते, तुमचं पाठांतर किती आहे हे महत्वाचं नाही. शोधत रामप्रभू शबरीच्या आश्रमात पोचतात, शबरीला भेट देतात. मला उत्तर इतकंच द्या, रामप्रभू शबरीची गुणवत्ता पाहून, शबरीची विद्वत्ता पाहून, शबरीची स्वच्छता पाहून रामप्रभू शबरीला भेटतात का शबरीचा भाव पाहून भेटतात? उत्तर आहे, शबरीचा भाव पाहून. अंतरीची घे तो गोळी, अंतरीची घे तो गोळी, अंतरीची घे तो गोळी. टाळी टाळी. अंतरीची घे तो गोळी. पाहे जोडी भावाची, टाळी वाजवा. पाहे जोडी भावाची, अंतरीची घे देव सोनेरा, देव सोनेरा.
तो गोडी पाहे जोडी भावाची लक्ष द्या भक्तीच्या क्षेत्रात भाव अत्यंत महत्वाचा आहे परमार्थामध्ये असे अनेक भाव सांगितलेले आहेत त्यापैकी एक सर्वोच्च भाव सर्वोत्कृष्ट भाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे तो कोणता भाव आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला पाहिजे याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात जिकडे पाहे तिकडे देव जिकडे पाहे तिकडे देव टाळी वाजवा तिकडे पाहे तिकडे देव, तिकडे पाहे तिकडे देव. जिकडे पाहे तिकडे देव जिकडे पाहे तिकडे देव तिकडे पाहे तिकडे देव, तिकडे पाहे तिकडे देव. आईचा भाव दे काही आईचा भाव दे काही काय केले काय केले काय केले काय केले आईचा भाव देता आईचा भाव देता काय केले हे केले काय केले काय केले तिकडे पाहे तिकडे देव आईचा भाव दे काही आईचा भाव दे काही आईचा भाव दे काही तिकडे पाहे तिकडे देव आईचा भाव देता आईचा भाव देता दे काही दे काही जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज देवाकडे देवाच्या व्यापक दर्शनाच्या भावाची मागणी करतात काय मागितलंय जिकडे पाहे तिकडे देव मी जिकडं पाहिल तिकडं मला देव दिसला पाहिजे असा तुम्ही मला भाव द्या म्हणजे काय मी पाहिल ती व्यक्ती पाहिल ती वस्तू पाहिल तो पदार्थ मला व्यक्ती वस्तू पदार्थ म्हणून न दिसता ते सगळं देव दिसलं पाहिजे असा तुम्ही मला भाव द्या ऐका थोडं लक्ष द्या म्हणजे या पहिल्या चरणातून जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही थोडं लक्ष द्या या पहिल्या चरणातून तुकोबारायाने मी पाहिल ते बदललं पाहिजे हे मागितलंय का मी बदललं पाहिजे हे मागितलंय झोपले का काय काय डबल सांगतो जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही तुकोबाराय पाहिल ती व्यक्ती वस्तू पदार्थ मला व्यक्ती वस्तू पदार्थ म्हणून न दिसता ते सगळं मला देव दिसलं पाहिजे असा तुम्ही मला भाव द्या या पहिल्या चरणातून तुकोबाराय आपण पाहिल ते बदललं पाहिजे का मी बदललं पाहिजे याच्यातली काय मागणी करतात मी बदललं पाहिजे जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही
या पहिल्या चरणातून तुकोबाराय समोरच्यात बदल झाला पाहिजे हे मागतात का आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागतात? आपल्यात बदल झाला पाहिजे हे मागतात. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. या पहिल्या चरणातून तुकोबाराय बाहेरून बदल झाला पाहिजे हे मागतात का आतून बदल झाला पाहिजे हे मागतात? आतून बदल. बघा आता तिन्ही उत्तर तुम्हीच दिली आणि ती अगदी करेक्ट दिली. पहिलं उत्तर काय दिलं? मी बदललं पाहिजे. दुसरं उत्तर दिलं आपल्यात बदल झाला पाहिजे. आणि तिसरं उत्तर दिलं आतून बदल झाला पाहिजे. काय मला बोलवायची गरज होती बरं? सगळं किती बरोबर येतंय लोकांना, सगळं किती बरोबर येतंय. ऐका, मी बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे, आतून बदललं पाहिजे. ऐका मायबाप, परमार्थ म्हणजे काय? ज्याच्यात मी बदललं पाहिजे, आपण बदललं पाहिजे, आतून बदललं पाहिजे, यालाच परमार्थ म्हणतात. अजून काय व्हायला पाहिजे? परमार्थ म्हणजे असा तिकडचा डोंगर उचलून इकडं आणून ठेवायचा असं काही नसतं. ज्याच्यात परिवर्तनाची आवश्यकता आहे आणि ते परिवर्तन आपलं झालं पाहिजे, अनातून झालं पाहिजे. जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. सगळं देव दिसलं पाहिजे. गंमत अशी आहे, हे सगळं देव दिसू शकतं का? अर्थ संपूर्ण जग बदलता येतं का? शक्य नाही. लक्ष द्या, संपूर्ण जग देव दिसावं अशी जर अपेक्षा असेल तर त्याला उत्तर एकच आहे, जग बदलायचं नाही, बदल आपल्यात करायचा. जग देव करायचं नाही, आपण देव व्हायचं. आपण देव. तुकोबारायची भाषा आहे, जगावघे देव मुख्य उपदेशाची ठेव. आधी आपण या नाशी तरी उतरी ये कशी. किंवा अजून चरण सांगतो महाराजाचं. तुकोबाराय बोलतात, होईल अंगे देव झाला जो आपण, तयासी हे जन अवघे देव, तयासी हे जन अवघे देव. होईल अंगे देव झाला जो आपण, तयाशी हे जन अवघे देव. माईबाप, जगामध्ये तात्पुरता बदल जे करतं त्याला विज्ञान म्हणा, आणि हृदयात कायमच परिवर्तन करतं त्याला अध्यात्म म्हणा. ज्याच्यामध्ये शोध असतो त्याला विज्ञान म्हणतात, ज्याच्यात बोध असतो त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यात प्रयोगाकडे लक्ष दिलं जातं त्याला विज्ञान म्हणतात, आणि ज्याच्यात साधनेकडे लक्ष दिलं जातं त्याला अध्यात्म म्हणतात. ज्याच्यात समस्या वाढतात, झोपले, ज्याच्यात समस्या वाढतात त्याला विज्ञान म्हणतात. पटलं नाही? आता हे मोबाईल नावाची डबी आहे, याच्यामुळं समस्या वाढल्या का कमी झाल्या? वाढल्या का कमी झाल्या? वाढल्या ना. सगळ्याचे करा गोळा, घेऊन जातो. महाराज किती नाद आहे लोकांना हो. अरे राम राम राम. एखाद्या वेळेस माणसं श्वास घ्यायचं विसरतील हो, पण मोबाईल विसरत नाहीत महाराज. माझी विनंती आहे बघा, या धर्मपीठातून माझी विनंती आहे, 8 दिवसातून किमान तुम्हाला हवा असलेला कोणताही एक दिवस असा निवडा. त्या दिवशी सकाळी सूर्योदयाला त्याचं नरड दाबायचं, दुसऱ्या दिवशी सूर्योदयालाच उघडायचं. जग थांबत नाही, तुमच्या वाचून काही नडत नाही. एक दिवस, 8 दिवसातला एक दिवस फक्त बघा जमलं तर. हा, त्याची कसर दुसऱ्या दिवशी काढा, तो भाग सोडा, पण बघा, प्रयत्न करा. अरे एखादा दिवस तरी मोबाईल मुक्त राहा. काय कमाल आहे. कीर्तन चालू असताना लोक मोबाईल चिवडीत बसतात.
बरं तुम्ही नाराज होऊ नका, कीर्तनकार कीर्तनात मोबाईलवर बोलतात, याच्यापेक्षा काय. मी थोडं स्पष्ट बोलतोय, आपलं आपलं घरचं कीर्तन असल्यासारखं आहे. किती किती बहिर्मुख झालोत आपण. कधीतरी आपण शांतपणे या गोष्टीचा आणि उचलला जातो ना, हा बरं मग मी कीर्तनात आहे नंतर, मग उचलतोच कशाला, बोलायचं नाही तर. कठीण गोष्ट आहे हो. माझी विनंती आपल्याला, ज्याच्यामुळं समस्या वाढते त्याला विज्ञान म्हणा. मोबाईलच बघा, एखादा दिवस संकल्प करा, ज्यामुळं समस्या संपते त्याला अध्यात्म म्हणा. ऐका, ज्याच्यात तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणा. जिने सर, ज्याच्या तपशिलावर भर दिला जातो त्याला विज्ञान म्हणा, आणि ज्याच्या तप आणि शिलावर भर दिला जातो त्याला अध्यात्म म्हणा. अध्यात्म ते आवश्यक आहे हो, आवश्यक आहे. आपल्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, जिकडे पाहे तिकडे देव दिसावा असा मला भाव द्या. याचा अर्थ जग बदलण्याच्या भानगडीत नाही पडायचं, आपण बदलायचं. आपण देव झालो पाहिजे, मग सगळं देव दिसायला वेळ लागणार नाही. आणि ऐका, तुम्ही संपूर्ण जग बदलू बी शकत नाही. काय बदलणार हो, तुम्ही बदलून नाही बदलू शकत. एकदा काय झालं, बिरबल आणि बादशाह दोघे फिरायला निघाले. फिरता फिरता काय बादशाहच्या मनात आलं कोणास ठाऊक. बादशहानं बिरबलला विचारलं, बिरबल, हे सगळं नगर हिरवं झालं पाहिजे. नगर म्हणजे अहिल्यानगर नाही बेलेकर साहेब, नगर म्हणजे शहर हिरवं झालं पाहिजे. तर बादशाचा आदेश आहे, जी सरकार. शहराला हिरवा रंग देऊन काढला. फिरायला निघाले, समोरून म्हशी येत होत्या. म्हशी बादशाहनं पाहिलं, बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी हरा करो. दिला, म्हशीलाही कलर दिला. फिरायला निघाले, समोरून माणसं येत होती, माणसं पाहिली. बादशाहनं सांगितलं बिरबलला, बिरबल इनको भी हरा करो. दिला कलर. कीर्तनात वेळ लागत नाही कलर द्यायला. मग काय, जिकडे पाहे तिकडे हिरवे, सगळं हिरवच. फिरायला निघाले. कसं काय फिरता फिरता बादशाचं लक्ष वर आकाशाकडे गेलं कोणास ठाऊक. आणि बादशहानं बिरबलला सांगितलं, बिरबल इनको भी हरा करो. आणि मग मात्र असल्या उन्हाळ्यात बिरबलला थंडी वाजून आली. आतापर्यंत जमलं, कलरची कंपनी बोलवायची, लोक बोलवायचे आणि कलर देऊन काढायचा. आता कलर द्यायचा आहे कशाला, हा कशाला, कसं शक्य आहे. एक लक्षात ठेवा, मोठ्या माणसाला कधी लहर येईल सांगता येत नाही, आणि कोणती लहर येईल हे बी सांगता येत नाही. 8 नोव्हेंबर रात्री 8 वाजता 2016. समजलं की नाही. स्वप्न सुद्धा नव्हतं. महाराज, मला एक खासदार भेटले, ते म्हणले, महाराज आई शपथ माहित नव्हतं. अरे खासदार सांगते, विशेष म्हणजे ते भाजपचे खासदार. चला जाऊ दे, ते त्यात आलं असलं तर तेवढं काढून टाकीत जा बाबा. लक्ष द्या. काढशील का ते. सध्या फार अवघड आहे, व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही, त्यामुळे काळजी घे बाबा. काय मोठ्या माणसाला कधी लहर येईल नाही सांगता येत. ऐका, अशीच बादशहाला लहर आली. आणि म्हणून मी सांगतो, इथे जे आलेले सगळे भाविक आहेत, नेवासा तालुक्यातून, काही राहुरी तालुक्यातून, श्रीरामपूर तालुक्यातून, अहिल्यानगर जिल्ह्यातून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जेवढे इथे आलेत, तेवढ्या सगळ्यांना माझी विनंती आहे, जर 500च्या जास्तच नोटा साठवलेल्या असतील तर पटकन इथंच आश्रमाला सप्ताला देऊन टाका. मोदीजींना कधी लहर येईल सांगता येत नाही. हात जोडून विनंती करतो. आहे का ते बसलेत का पावती पुस्तकवाले का नाही, करा, लक्ष द्या. अशीच लहर आली बादशहाला एकदा. आणि बादशहानं बिरबलला विचारलं, बिरबल हमारा रामायण बनाव. काय रामायण? आता रामायण कोणाचं म्हणा की, रामायण कोणाचं, रामाचं. बादशाचं कुठं रामायण असतं का. पण सत्ते पुढं शहाणपण चालत नाही म्हणायची सोय नाही. हमारा
रामायण बनाव. अहो रामायण कोणाचं? अहो रामाचंच ना. रामायण कुठं दुसऱ्याचं असतं का सांगा? आता काही लोकांनी मागे स्वतःच रामायण लिहायला सुरू केलं, हा भाग वेगळा. पुढं ते महाभारत झालं, हा बी भाग वेगळा. लक्ष द्या. एक सांगतो, एक वाक्य आहे का, नक्कल करून कधी अक्कल येत नसते, ध्यानात ठेवा. रामायण रामाचंच की हो, दुसऱ्याचं कुठं रामायण असतं का? पण नाही म्हणायची पंचायत. आणि मग बिरबलनं सांगितलं सरकार ठीक आहे, पण सरकार त्याकरता खर्च जास्त येईल. म्हणजे किती? 3 कोटी रुपये. मंजूर. सरकार त्याकरता वेळ जास्त लागेल. किती? 3 महिने रजा पाहिजे. मंजूर. 3 महिने रजा घेतली, 3 कोटी रुपये घेतले. बाहेरच्या देशाची विमानाची सहकुटुंब तिकीट काढली बिरबलनं. काय गेला फिरायला न काय? इंडिगो सोडून. मध्ये त्यांचा घोटाळा झाला बराचसा. गेला फिरायला. तो बिरबल थेट सेकंड डोसलाच परत आला. सेकंड डोस होता ना तो, दुसरा डोस 84 दिवसानंतर कोरोनातला तो. बादशाहनं तातडीचा दरबार बोलावला. जनता दरबार, सर्वपक्षीय बैठक, सगळं मंत्रिमंडळ, जनता दरबार. बिरबलला हजर केलं दरबारात आणि विचारलं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा रामायण? आता यानं किती कांड लिहिली होती? किती कांड लिहिली होती? रामायणामध्ये 13 कांड आहेत का 37 कांड आहेत रामायणात? म्हणा 35 आहेत. किती कांड लिहिली होती? अहो एक बी 7 कांड आहेत. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड. याच्यातलं काहीच लिहिलं नव्हतं. कुणी? बिरबलनं. का लिहिलं नव्हतं? फिरायला गेलता. हे उत्तर नाही. बादशाहचं कुठं रामायण असतं का? विचारलं बादशाहनं, कहां तक आया है हमारा रामायण? आता तो बिरबल आहे. बिरबलनं उत्तर दिलं, सरकार थोडा अधुरा है. बोले क्या अधुरा है? बिरबलनं सांगितलं, सरकार मातोश्री सीते का अपहरण रावण ने किया था. अपने बेगम साहब का अपहरण किसने किया है वो बता दो और लिखा नहीं. बादशाह म्हटला छोड़ दो हमारा रामायण. बिरबल म्हटला छोड़ दो तर छोड़ दो. लिहिलंयच कोणी? मोठ्या माणसाला कधी लहर येईल आणि कोणती लहर येईल हे सांगता येत नाही. 4-6 महिने निघून गेल्यावर अशीच पुन्हा एकदा बादशाहाला लहर आली. बादशाला वाटलं रामायणात जमलं नाही, महाभारतात बघू. आणि म्हणून बादशाह म्हटला बिरबलला, बिरबल हमारा महाभारत बनाव. आता महाभारत कोणाचं? बोलत जा ना. महाभारत कोणाचं? महाभारत काय म्हणले? काय मला ऐकायला नाही. कौरव पांडवाचं म्हणा बाबा. चला, बादशाहचं कुठं महाभारत असतं का? पण सत्ते पुढं शहाणपण चालत नाही. सांगितलं बिरबलनं, सरकार ठीक आहे पण त्याकरता खर्च जास्तच येईल. म्हणजे किती? 9 कोटी रुपये. मंजूर. काय मंजूर करायचा एक ठराविक मोसम असतो, त्या मोसम मध्ये काही मंजूर होतं, फक्त मागत राहा. सध्या तो मोसम संपलाय. सध्या 9 महिने रजा पाहिजे. मंजूर. बिरबलनं ते 9 कोटी घेतले, बाहेरच्या देशाची विमानाची तिकीट काढली, गेला फिरायला. ऐका, देव देव प्रत्येकाच्या जीवनात संधी देत असतो, फक्त त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात. हे बघा, आता कोरोना वाईटच होता का नाही? कोरोना काही चांगला होता? वाईटच, प्रश्नच नाही, 100% वाईट. पण तरी सुद्धा सांगतो, आमच्या लोकांसाठी काही चांगलं बी झालं हो त्याच्यात. काय चांगलं झालं? अहो आम्हाला वेळ मिळाला. वेळ मिळाला हो, दिला या काळे अवकाश. वेळ मिळाला. आणि खरंच सांगतो, त्या वेळेचं, त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. लॉकडाऊन लागलं, त्याच दिवशी ज्ञानेश्वरी घेतली, ज्ञानेश्वरीचे एक पारायण केलं, गाथेचे एक केलं, भागवताचं एक केलं, निळोबरायच्या गाथेचे एक केलं, भावार्थ रामायणाचे एक केलं. तोपर्यंत आषाढ शुद्ध दशमीचा दिवस आला आणि क्रांतीवीर संतवीर श्री गुरु बंडा महाराज कराडकर तात्या
त्याने विचारलं काय करताय उपासना? म्हटलं काय नाही, पारायण करतोय. आता पुढे चातुर्मास आहे, त्याच्यात अधिक मास आला होता. म्हटलं ज्ञानेश्वरीची पारायण करायची इच्छा आहे. होत आहे ना म्हटले, मग काय हरकत आहे. आषाढ शुद्ध एकादशीला सकाळी पारायण सुरू केलं, संध्याकाळी संपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सुरू केलं, पुन्हा संपलं संध्याकाळी. सलग 108 दिवसात सलग 108 पारायण ज्ञानोबारायाने करून घेतली. मला प्रौढी काही सांगायची नाही, मुद्दा फक्त इतकाच सांगायचा आहे, संधी येत असते तिचं आपण सोनं केलं पाहिजे. बिरबल गेला फिरायला, तो थेट बुस्टर डोसलाच परत आला. त्यात बुस्टर डोस होता तिसरा. आता ते बऱ्यापैकी लोकांनी घेतलाच नाही समजा. तातडीची सभा बोलावली, सगळं मंत्रिमंडळ गोळा केलं. विचारलं बादशाहनं बिरबलला, बिरबल कहां तक आया है हमारा महाभारत? आता बिरबलनं किती पर्व लिहिली होती? महाभारतात 18 पर्व आहेत. किती पर्व लिहिली होती? काहीच लिहिलं नव्हतं. का लिहिलं नव्हतं? बादशाचं कुठं महाभारत असतं का? पण विचारलं बादशाहनं, कहां तक आया है हमारा महाभारत? आता तो बिरबल आहे. बिरबलनं उत्तर दिलं, सरकार थोडा अधुरा है. बोले क्या अधुरा है? बिरबलनं सांगितलं, सरकार मातोश्री द्रौपदी के 5 पति थे, अपने और 4 साथीदार कौन है वो बता दो. ओ लिखा बादशाह म्हटलं, छोड़ दो हमारा महाभारत. बिरबल म्हटला, छोड़ दो तर छोड़ दो, अभी हम 15-20 मिनट में कीर्तन छोड़ने वाले हैं. काय राहिले? मोठ्या माणसाला कधी लहर येईल सांगता येत नाही. माझा मुद्दा इतकाच आहे, बादशाहला लहर आली, बादशाहनं वर आकाशाकडे बघितलं, इनको भी हरा करो. घाबरला बिरबल, घाबरला. बिरबलनं सांगितलं, सरकार 2 दिवस मुदत द्या. चालेल म्हणे. बिरबल घरी आला. बिरबलचा चेहरा पडलेला, चेहरा नाजूक होता, चेहरा पडलेला. माणसाच्या मनात काय चाललंय हे चेहराच सांगतो. सौभाग्यवतीनं विचारलं, धनी तुमचा चेहरा पडलाय, काय झालं? काय झालं? काय नाराज आहेत? काय झालं? काय सांगा. तुम्हाला कीर्तन सापडलं नाही का? का चेहरा पडलाय? नाही म्हटलं सापडलं, मी 7:03 तिथं बरोबर पोचलो. म्हटलं सापडलं. मग तुमचा चेहरा का पडला? काय झालं? काय तुमचं कीर्तन झालं नाही का? मी म्हटलं तिथं वारकरी संप्रदायातले मोठ्या मोठ्या संस्थांवरचे मोठे मोठे असे प्रचंड वारकरी शिक्षण संस्थेतले आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, मोठे मोठे महाराज मंडळी, 25-30 महाराज लोक हजर होते. पण कीर्तन माझंच झालं. म्हटलं मग चेहरा का पडलाय तुमचा? कीर्तन व्यवस्थित झालं नाही का? म्हटलं त्याची काय अडचण? तिथं इंद्रासारखे वाजवणारे होते, गंधर्वासारखे गाणारे होते, परीक्षितीसारखे श्रोते होते. तिथं काय अडचण आहे? कीर्तन व्यवस्थित झालं. मग तुमचा चेहरा का पडला? काय झालं? काय कीर्तनानंतरच व्यवस्थित झालं नाही का? मी म्हटलं 7-8-10 यजमान पण होते. म्हटलं काय अडचण नाही. काय काय झालं समजलं. हे आपलं आता बोलून टाकलं म्हणजे पुढे बरोबर आहे. लक्ष द्या. मग सगळंच व्यवस्थित झालं तर मग तुमचा चेहरा का पडला? का पडला? कुणी विचारलं? सौभाग्यवतीनं. कोणाच्या? मेहरबानी बिरबल मित्र इथेच आहे. आणि मग बिरबलनं सांगितलं असंच झालं, हे अडचण आहे. ती म्हणाली काळजी करू नका, मी मदत करते. ऐका, मालक अडचणीत असल्यानंतर अडचणीत मालकाला जी मदत करते तिला पतिव्रता म्हणतात. अडचणीत मालकाला जी मदत करते तिला पतिव्रता म्हणतात. मालकाला जी अडचणीत आणते, आपण बोललोच नाही, पुढचं काय बोललोच नाही. ऐका, तिनं मदत केली, पतीच्या मतानुसरून पतिव्रता मदत केली. बिरबल दुसऱ्या दिवशी दरबारात आला आणि बिरबलनं सांगितलं, राजे चैत्र वैशाखाचे दिवस आहेत, सूर्य माथ्यावर आलेला आहे, 47-48 सेंटीग्रेड तापमान झालंय, सूर्याची प्रखर किरण आहेत आणि ही प्रखर उष्णता तुमच्या डोळ्याला सहन होणार नाही. मग तुमच्यासाठी मी खास अमेरिकेहून ऑनलाईन चष्मा गॉगल मागवलेला आहे, तेवढा घाला आणि पहा. आणि मग तो हिरव्या काचेचा तो चष्मा घातला. कुणी?
बादशाने आणि आले फिरायला आणि पाहिलं तर सगळं आकाश कसं झालं होतं. सगळं आकाश कसं झालं होतं बोला. कसं झालं होतं सगळं आकाश. 100% तुमचं उत्तर चुकलंय. सगळं आकाश हिरवं झालं होतं का सगळं आकाश हिरवं दिसत होतं. दिसणं वेगळं आणि असणं वेगळं. म्हणून तर आमच्याकडं म्हण आहे दिसतं तसं. मायबाप माझी विनंती आहे, दिसण्यावर जात जाऊ नका. पॅकिंग बघून तारका देत जाऊ नका. माझे हात आतला माल बी बघत आत काय हाय का काय. आत भुसाच असतो नुसतं. पॅकिंगच पाहून खुश होताय तुम्ही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराज मगर, सुरज खेडकर परभणीकर ते असं म्हणायचे. काय म्हणायचे ते म्हणायचे, कीर्तन 2 तास असतं. कीर्तन 2 तास असतं आणि जीवन 22 तास असतं. एखाद्या बुवाचं 2 तासाचं कीर्तन ऐकून त्यांना तारीख देण्याची घाई करत जाऊ नका. अगोदर राहिलेले त्यांचे 22 तास पाहत जा. ते नीटनिटके वाटले तर तारका देत जा. काय जीवन आहे, काय जीवन आहे. तुम्हाला कुठं वेळ आहे. तुम्हाला कुठं वेळ आहे. ते बाकीचं पाहायला कुठं वेळ आहे तुम्हाला. ऐका ऐका ते असं म्हणायचे, तो बुवा आषाढीच्या कार्तिकीच्या वारीमध्ये पालखी सोहळ्यात गळ्यात टाळ घेऊन दिंडीत चालून भजन करत चालतोय का ते पाहत जा. मग तारका देत जा. युट्यूब बघून रील्स काय रे रील्स त्याच्यावर कार्यक्रम आहे. माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, आकाश बदललं का बोला. नाही बदलेल का नाही, पण बदलावं ही जर अपेक्षा असेल तर त्याला एकमेव पर्याय आहे, आपली दृष्टी बदलली पाहिजे. चला, हिरव्या काचेचा चष्मा घातला ना सगळं आकाश हिरवं दिसलं. उत्तर इतकंच आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. वेदांतामध्ये यालाच दृष्टी सृष्टी वाद म्हणतात. जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. पाहिल तिकडं देव दिसावा असं वाटत असेल तर जग बदलायचं नाही, आपली वृत्ती बदलली पाहिजे. एकदम सोपं बोलतो. मुळात तत्वतः वास्तवतः अणु अणुत रेणू रेणूत कणा कणात सगळीकडे देव नाही का आहे. विठ्ठल जळीस्थळी विठ्ठल विस्ताराला सर्वा घटी विश्वदेव जनन हे अवघा जन सगळे पाठ आहे. सगळीकडे कोण आहे, देव आहे. हे 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 काय आहे, हे हो हा हे हे कोणतरी माईक म्हणतंय, कोणतरी आवाज म्हणतंय, पण देव कुणीच म्हणलं नाही. हे बघा, आता आपला मुद्दा काय चालला होता, सगळीकडे काय आहे देव. मग ह्याच्यात देव नाही का, कुठं दिसला आम्हाला. उत्तर इतकंच आहे, सर्वत्र देव आहे पण आम्हाला दिसत नाही. अडचण कुठं आहे, एकदम सोपं. आकाशातल्या चांदण्या, आकाशातल्या चांदण्या काळ्या असतात का लाल असतात. झोपले कशा, पांढऱ्या असतात. पण कधी कधी त्या पांढऱ्याच चांदण्या एखाद्या पाहणाऱ्या माणसाला पिवळ्या दिसतात. का, ज्ञानोबाराय बोलतात, ना तरी दिठे वेदली कवळे, तै चांदनिया ते म्हणे पिवळे, तेवी माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. ऐका, गाईचं दूध तिखट असतं, कांबट असतं, गोड असतं, गोड गोड. पाहे पा दूध पवित्र आणि गोड गोड असतं. पण कधी कधी ते गोडच दूध एखाद्या पिणाराला, पिणाराला म्हणजे दूध पिणाराला, कधी कधी ते गोडच दूध एखाद्या दूध पिणाराला कडू लागतं. ज्ञानोबरायची भाषा आहे, ना तरी ज्वरे विटाळले मुख, ते दुधा ते म्हणे कडू विख, तेवी या मानुषा मानुष मानिती माते. किंवा तुकोबारायची चरण आहेत, कामीन जयाच्या झाली नेत्राशी देखे तो चंद्राशी पितवर्ण. लक्ष द्या, कावीळ झालेल्या माणसाला पांढऱ्या चांदण्या पिवळ्या दिसतात. ताप आलेल्या व्यक्तीला गोडच दूध कडू लागतं. उत्तर देत चला, दोष चांदण्याचा का पाहणाऱ्याचा, पाहणाऱ्याचा. दोष दुधाचा का दूध पिणाऱ्याचा, दूध पिणाऱ्याचा. मग आता ऐका, दृष्टी स्वच्छ झाली की चांदण्या पांढऱ्याच आहेत. जीभ निरोगी झाली की दूध गोडच आहे. अगदी तसं
जिकडे पाहे तिकडे देव आहेच, पण आम्हाला दिसत नाही. दोष देवाचा का आमच्या अंतःकरण वृत्तीचा आहे? आमच्या अंतःकरण वृत्तीचा आहे. आणि म्हणून दृष्टी स्वच्छ झाली चांदण्या पांढऱ्याच, जीभ निरोगी झाली दूध गोडच, तसं अंतःकरण स्वच्छ झालं की जिकडे पाहे तिकडे देव आहेच. आणि म्हणून तुकोबाराय पांडुरंगाला प्रार्थना करतायत, पांडुरंगा तुम्ही काय करा, माझ्या अंतःकरणातले दोष विकार भेद द्वैत नाहीस करा. जिकडे पाहे तिकडे देव दिसावा, म्हणजे समतेचं दर्शन घडावं. याकरता तुम्ही माझ्या अंतःकरणातली विषमता बाजूला सारा आणि तुम्हीच माझ्या हृदयामध्ये येऊन ठाण मांडून बसा. ही प्रार्थना जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात देतात. तुका मने विषमे सारे हो, तुका मने विषमे सारे हो, तुका मने विषमे सारे हो, तुका मने विषमे सारे तुका म्हणे विषम सारे, तुका म्हणे विषम सारे हो, तुका म्हणे विषम सारे, तुका म्हणे विषम सारे. तुका मने विषम सारे हो, तुका मने विषमे सारे हो, तुका मने विषमे सारे हो, तुका मने विषमे सारे हो, विषम सारे हो, तुका म्हणे विषम सारे हो, विषम सारे विषम सारे तुका मने विषमे सारे ठाणे धरे देवाचे, ठाणे धरे देवाचे हो, काय केलो एकादशे हो, काय केलो एकादशे हो, काय केलो एकादशे हो, काय केलो एकादशे भगवान की जय, महाराज की जय, गुरु महाराज की जय, भगवान की जय, हनुमान छत्रपति शिवाजी महाराज की जय, महाराज सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, गिरी महाराज की जय, जोग महाराज की जय, जय
सारी ठाणे धरी जीवासे काय केलो एक देसे गुणदोषे संपन्न. आपण अभंगाच्या पहिल्या चरणातून थेट चौथ्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. झालं आता बुवा शेवटच्या चरणात बरं वाटतं जरा. आता याच्यावर तासभर बोललं तर काय अडचण नाही. पहिल्या चरणातून थेट शेवटच्या चरणात जरी उडी मारलेली असली तरी त्याचा क्रम मात्र लावून देतो, त्याचा अन्वय लावून देतो. आजच्या अभंगातून तुकोबाराय भावाची मागणी करतात. 1. परमार्थात भाव महत्वाचा आहे. 2. शुद्ध भाव झाला तरच देव दर्शन देतो. 3. शबरीचं उदाहरण. अशा अनेक भाव आहेत, त्यापैकी जिकडे पाहे तिकडे देव असा भाव निर्माण झाला पाहिजे. मग जिकडे पाहे तिकडे देव नाही का? उत्तर आहे. मग का दिसत नाही आम्हाला? त्याच्याकरता दृष्टांत 2 दिले. चांदण्या पांढऱ्याच आहेत पण कावीळ झाल्यामुळे पिवळे दिसतात. दूध गोडच आहे पण ताप आल्यामुळे कडू लागतं. अगदी तसं जिकडे पाहे तिकडे देव आहेच पण आम्हाला दिसत नाही. त्याचं कारण आमच्या अंतःकरणात वृत्तीत काय आहेत? दोष आहेत. आणि म्हणून दृष्टी स्वच्छ झाली की चांदण्या पांढऱ्याच आहेत, जीभ निरोगी झाली की दूध गोडच आहे. तसं अंतःकरण स्वच्छ निर्मळ झालं की जिकडे पाहे तिकडे देव आहेच. असं पहिल्या चरणातून चौथ्या चरणात आलो. आतापर्यंत सगळं कीर्तन एका मिनिटात सांगितलं. तुका म्हणे विषमे सारी. विषमता गेली पाहिजे. ऐका, विषमता गेली की समता आणावी लागत नाही. द्वैत गेलं अद्वैत आणावं लागत नाही. भेद गेला अभेद आणावा लागत नाही. वाईट गेलं चांगलं आणावं लागत नाही. नसलंच कळलं तर एकदम सोपं, रात्र गेली की दिवस आणावा लागत नाही. ज्ञानोबारायाची भाषा आहे, रात्रीची बारी सरे. ज्ञानोबाराय सांगतात, रात्र संपली की खाली शिल्लक काय राहणार आहे? दिवसच शिल्लक राहणार आहे. या न्यायाने तुका म्हणे विषमे सारे. ऐका, विषमता म्हणजे विकार बाजूला गेले पाहिजेत. कसं आहे, संपूर्ण परमार्थाचा डोलारा कशावर अवलंबून आहे? एका वाक्यात सांगतो. परमार्थामध्ये काहीही मिळवायचं नसतं. वाक्य नीट ऐका. परमार्थात काहीही मिळवायचं नसतं, मग नको असलेलं घालवायचं असतं. नको असलेलं गेलं की जे पाहिजे ते तुमच्या जवळ आहेच. ते कुठून आणण्याची आवश्यकता नाही. अट्टहास कशा करताय, प्रयत्न कशा करताय नको असलेलं घालवण्यासाठी? नाही ते गेलं की जे पाहिजे ते तिथंच आहे. आठवल्या म्हणून 2 ओव्या लगेच सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात, तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग भोगी सुखा पुले आपणची. आणि अजून एक सांगतो, फार सक्षम गोड ओवे ते. ज्ञानोबाराय सांगतात, तैसा देहंकारू अथिला हा समूळ जयाचा नाशिला तरी परमात्मा संचला आधीची आहे. तो अगोदरच आहे. हा विचारून अहंकारू सांडीजे. मग असं तीच वस्तू होईजे, तो अगोदरच आहे. म्हणजे परमार्थातला सगळा अट्टहास कशासाठी करायचा आहे? जे नको ते घालवायसाठी. नको ते गेलं की पाहिजे ते तिथंच आहे. सगळा अट्टहास कशा करताय? ज्ञानेश्वरीचं पारायण कशा करताय? गातेवरचं भजन कशा करताय? पहाटेचा काकडा कशा करताय? विष्णू सहस्रनाम कशा करताय? प्रवचन कशा करताय? कीर्तन कशा करताय? जागर कशा करताय? वारी, साधना, नित्यनेम, पूजा हे सगळं का करायचं? एका वाक्यात उत्तर देतो, नको असलेलं घालवायसाठी करायचं. नको ते गेलं की पाहिजे ते तिथंच असतं. अट्टहास नको ते घालवण्यासाठी करायचं आहे. 2012ची गोष्ट आहे. दुष्काळ होता आमच्याकडे 2012ला. दुष्काळ, भयानक दुष्काळ होता. आणि लातूर भागात कीर्तन होतं. कीर्तन झाल्यावर मी एक जणाच्या शेतात वस्तीवर मुक्कामाला गेलो. सकाळी उठलो आणि साधारणतः 9:05 झाली होती सकाळची 9:05 आणि पाहिलं तर 5 एकर ऊस हिरवागार. मला आश्चर्याचा धक्का बसला. लोकाला प्यायला पाणी नाही, रेल्वेनं पाणी लातूरला. अशी अवस्था.
आणि 5 एकर ऊस हिरवागार. मला आश्चर्य वाटलं. म्हणून त्या शेतीचा घराचा जो मालक आहे का, 68-69 वर्ष वयाचा म्हातारा, खुर्चीत रुबाबात बसलेला पोर्च मध्ये, मी त्यांना म्हणलं, दादा काय पाणी आहे हो. मी काय म्हटलं, दादा काय पाणी आहे हो. त्या म्हाताऱ्यानं पण खुमासदार शैलीत मला उत्तर दिलं, फुकट नाही, फुकट नाही. म्हणलं मग 70,000 घालवल्यात पाण्याला. किती? 70,000. मी म्हणलं 70,000 कशाला गेलं? कशाला म्हणजे पाण्याला. आपण केलं काय, बोरच घेतलं, 4.5 इंच पाणी लागलं. मी म्हटलं ठीक आहे दादा, पण 70 कशाला गेलं? कशाला म्हणजे पाण्याला. आपण म्हणलं कळू द्या की तरी तुम्ही काय केलं. 70 काय केलं म्हणजे बोर घेतलं, 20,000 रुपये त्या मशीनला गेलं बोरच्या, 20,000 रुपये मोटरला, 20,000 रुपये पाईपला, लोखंडी लाईन टाकली. किती झाले? 5,000 रुपये कोटेशन भरलं. 5,000 रुपये साहेबाला गेले. म्हटलं लवकर कोटेशन भेट. किती झाले? किती झाले? 70. आणि मग या यादीत पाण्याचं नाव आहे का? झोपले का तुम्ही? या यादीत पाण्याचं नाव आहे का? नाही. आणि मग 70 गेलं कशाला? पाण्याला. 70 जर पाण्याला गेला असं म्हणणं असेल तर या यादीत कुठं तरी पाण्याचं नाव पाहिजे का नाही? 10 रुपये पाण्यासाठी, काय 100 रुपये पाण्यासाठी पाण्याचं नाव आहे का या यादीत? 20,000 मोटरला, 20,000 मशीनला, 20,000 पाईपला, 5,000 कोटेशनला, 5,000 साहेबाला. पाण्याचं नाव आहे का ह्याच्यात? मग 70,000 गेलं कशाला? पाण्याला. आता हे रातभर चालू देऊ का असंच? लक्ष द्या, लक्ष द्या. तो रुबाबात म्हातारा काय बोलला मला? फुकट नाही, 70,000 घालवल्यात पाण्याला. मग या यादीत कुठं तरी पाण्याचं नाव पाहिजे का नाही? आहे का यादीत पाण्याचं नाव? आणि मग 70 गेलं कशाला? पाण्याला. चालू द्यायचं करा. काय आज एकादशीच आहे की जागर होऊ द्या काय? तर लक्ष द्या, उत्तर देतो. उत्तर असं आहे, ऐका, या यादीत पाण्याचं नावच नाही. याचा अर्थ असा आहे, पाणी फुकट आहे. पाणी फुकट आहे. अजूनही पाण्यानं पाणीपट्टी मागितलेली नाही. पाणीपट्टी गोळा करणारे गडी दुसरेच आहेत. हे लक्षात ठेवा. पाणी फुकट आहे, पाणी फुकट आहे, पाणी फुकट आहे. मग जर पाणी फुकट आहे तर 70,000 गेलं कशाला? आता कवर पाण्यालाच म्हणता अजून. तर 70,000 गेलं कशाला? सांगतो. पाण्याच्या आपल्या मध्ये आडवं असलेलं दगड मातीचं गबाळ बाजूला काढायला. ते आवरण निवृत्ती वगैरे काय म्हणत नाही. काय ताण द्यायचा आहे? आवरण निवृत्ती हेन तेन, असत्वा पादक, आभाना पादक, कशाला ताण घ्यायचा आहे? लोक तापून तापून कीर्तनाला आलेले असतात आणि पुन्हा ही तापून ताप द्यायचा काय गरज आहे? पाणी फुकटच आहे. मग 70 गेलं कशाला? पाण्याच्या नाबल्या मधलं दगड मातीचं गबाळ आवरण बाजूला काढायला. पाणी फुकटच आहे. अजून एक पुढचं वाक्य सांगतो. देव देव फुकटच आहे. हो, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका. देव फुकट आहे. उद्या 5 वाजता कार्यकर्त्याने हिशोब दिला या वेळेच्या सप्ताहाचा. 7.5 लाख रुपये खर्च. लगेच एक जण उठून उभा राहिला. काले बाजा, काय सांगायला लागले? 7.5 लाख खर्च. म्हणून रात्रीच बार्शीच्या बुवानं सांगितलंय देव फुकटच आहे. आले का जिनेसारखं? नाही अजून. घाबरू नका तुम्ही, घाबरू नका. मी तुमच्या बाजूने बोलतो. तुम्ही ठाम त्यांना सांगा देव फुकटच आहे. मग 7.5 लाख गेले कशाला? देवाच्या ना आपल्या मधलं गबाळ बाजूला काढायला. देव फुकटच, फुकटच. आणखीन एक पुढचं बोलू का? तुम्ही बोल. बाबाची परवानगी आहे, बोलतो. अजून एक बोलतो, ऐका. कीर्तन कीर्तन फुकटच आहे. जास्त बरं वाटलं का? कीर्तन फुकटच आहे. मग पैसे कशाला लागतेत सांगू? भाड्याला. नाही कळलं तुम्हाला? भाड्याला, भाड्याला, भाड्याला. समजलं ना? भाड्याला. भाड्याला म्हणजे
अहो गाडी भाड्याला असं म्हणा की. आणि मग कसं काय कमाल आहे ते. आता वैद्य बाबा आठवायचे बघा. वैद्य बाबा वैद्य भाड्याला म्हणायचे. भाड्याला. चला, माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, आवरणाची निवृत्ती झाली पाहिजे. वस्तू सिद्धच असते, फक्त आवरण त्याच्यावरच बाजूला काढलं पाहिजे. ऐका तुका म्हणे विषमे सारी. 2 मिनिटं घेतो थांबतो. तुका म्हणे विषमे सारी, आवरण बाजूला काढलं पाहिजे. वस्तू तयारच आहे, त्याच्याकरता काय करायची गरज नाही. ते शेवाळ माहितीये का तुम्हाला? शेवाळ माहिती आहे ना? ज्या विहिरीमध्ये 7.5ची मोटर रोज 8 तास चालते, त्या विहिरीत शेवाळ असतं. बरोबर? नाही. बर, मग ज्या विहिरीमध्ये 8 महिन्यापासून पाण्याचा थेंब सुद्धा नाही, त्या विहिरीमध्ये शेवाळ असतं. हे बी नाही, मग शेवाळ असतो कुठं? आता तुम्हीच सांगा. ज्या विहिरीतील पाण्याचा उपसा नाही, ज्या विहिरीतील पाण्याचा उपसा नाही, आणि मग तिथं काय येतं? शेवाळ, दुर्गंध, घाण वास सुटतो. कधी उपसाच नाही. 3 टाइम फराळ करून तसाच जातो. उपसाच नाही. ऐका, उपसा केला पाहिजे. उपसा नाही केला की दुर्गंध येतो, घाण वास सुटतो, मग ते पाणी पिता येत नाही. मग त्या ग्रामपंचायतीला त्या विहिरीच्या काठावर बोर्ड लावावा लागतो, हे पाणी पिण्यास अयोग्य आहे, असा बोर्ड लावावा लागतो ग्रामपंचायतीला. हे घर वर्गणी मागण्यास अयोग्य आहे. का? उपसाच नाही, कधी उपसाच नाही, घाण वास. माझी हात जोडून विनंती आहे, जर कोणी उपसा करायचं राहिलेला असेल, करून घ्या. काय लोक म्हणतील, बाबा आम्ही सप्त्याच्या पहिल्याच दिवशी उपसा केलाय. ठीक आहे, मग 6 दिवसात पुन्हा पाणी आलंच असेल. अरे मोठे उद्योजक आहे तिथं, व्यापारी आहे तिथं, शिक्षण महर्षी आहे तिथं, पुन्हा आलंच असेल ना पाणी. बरंच करा, उपसा करा. काही लोक म्हणतील, ऐका काय होतं उपसा केल्यानं? सांगतो उपसा केल्यानं काय होतं. उपसा केल्याचा पहिला फायदा, विहिरीतलं पाणी स्वच्छ होतं. उपसा केल्याचा दुसरा फायदा, स्वतःलाही पिता येतं, शेजाऱ्यालाही पिता येतं. उपसा केल्याचा तिसरा महत्वाचा फायदा, झऱ्याची तोंड मोकळी होतात. माझी हात जोडून विनंती आहे, तुमचे विहिरीतले झरे चांगले प्रेशरनं व्हावे असं वाटत असेल तर मोकळ्या मनानं उपसा करा. आम्ही दुपारीच आदरणीय डॉक्टर शिक्षण महर्षी सुरेशरावजी आमचे बेल्लेकर साहेब, आम्ही त्यांच्या घरी बोललो आणि त्यावेळेस मी त्यांना म्हणलो, उपसा केला पाहिजे. उपसित राहिलं की पाणी स्वच्छ होतंय, प्रेशरनं झरे चांगले वाहतात, काही अडचण येत नाही. प्रेमाची विनंती आहे, राहिला असेल कोणी करायचं उपसा तर करून घ्या. तिथं पुढे बसले, टेबल खुर्ची मांडलेली आहे, काही अडचण नाही. हेतू इतकाच आहे, शेवाळ जावं असं वाटत असेल तर उपसा केला पाहिजे. तर मग मला आता सांगा, शेवाळ बनलं कोणापासून? पाण्यापासून. ज्ञानोबा बोलतात, उदकी झाले बाबुळे, ते उदका ते जैशी साकोळे. शेवाळ बनलं कोणापासून? पाण्यापासून. शेवाळानं झाकलं कोणाला? पाण्यालाच. ढग बनले कोणापासून? सूर्यापासून. ढगानं झाकलं कोणाला? सूर्यालाच. माया बनली कोणापासून? चैतन्यापासून. तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिनं झाकलं कोणाला? चैतन्यालाच. ओवी देतो, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याशी सर्वगत. चला आता ऐका, आपल्याला पाणी हवं असेल तर शेवाळ बाजूला सारलं पाहिजे. बाबुळे सारावे तो पाणी अशी ऐका, शेवाळ बाजूला सारलं की पाणी पहिलंच आहे. पाणी हवं असेल, शेवाळ बाजूला सारा. सूर्यप्रकाश हवा असेल, ढग बाजूला सारा. चैतन्य हवा असेल, माया बाजूला सारा. आणि जिकडे पाहे तिकडे देव हवा असेल तर अंतकरणातले विकार बाजूला सारा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, माऊली तुकाराम, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली माऊली दानेश्वर माऊली दानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोला पुंडलिक वरदा. हरी विठ्ठल